ग्रोथ आणि सर्व्हायव्हल हे कधीच एकत्र चालत नाही. लक्षात घ्या, कधी कधी सक्सेस खूप जवळ येतं, पण त्या सक्सेसच्या प्रती टू बी ऑर नॉट टू बीचा जो तुमच्या आतमध्ये असणारा स्ट्रेस आहे तो अति प्रचंड वाढतो, आणि या स्ट्रेसमुळे तुमची पीस, ज्याला शांतता म्हणता येईल, पीस ऑफ माइंड, तो कमी व्हायला लागतो. आणि काय होतं की शरीर अजूनही आपल्या सर्व्हायव्हल मोडमध्येच आहे. शरीराला तो चेंज नकोसा वाटतो. ते तुमच्यासाठी सक्सेस आहे, पण शरीरासाठी ती एक नवीन कुठला तरी साधारणतः टास्क आहे जी त्याने कधीच नाही केलेली. आणि नवीन कुठलीही गोष्ट आपल्या शरीराला अनकम्फर्टेबल वाटते, कारण त्याला त्या ठिकाणी थ्रेट, धोका दिसायला लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपला कॉन्फिडन्स अनस्टेबल होतो. सेकंड थिंग, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही पैसा जरी कमवत असले, त्या पैशाचं तुम्हाला गिल्ट यायला लागतं, आणि साधारणतः तुम्ही घेतलेले डिसिजन्स तुम्हाला हेवी वाटायला लागतात. आता बऱ्याच लोकांना वाटतं की अरे यार, मी बहुतेक सक्सेससाठी बनलेलोच नाही, मला स्ट्रेस हँडल होत नाही, किंवा मी मोठं काम केलं की माझं लगेच सगळ्या साधारणतः विकनेस बाहेर यायला लागतात. सो लक्षात घ्या, हे तुमचं विकनेस नाही आहे, हा तुमचा बायोलॉजिकल रिस्पॉन्सचा एक सिस्टम आहे. कारण तुम्ही बायोलॉजिकली नवीन गोष्टी, धोका यांना रिस्पॉन्स कसा करायचा हे निसर्गाने अगोदरच ठरवून ठेवलेलं. आणि म्हणूनच काय होतं मध्ये का, की तुम्हाला सेफ्टीचा रिसेट अगोदर करावा लागेल. तुम्ही जे काम करताय ते तुमच्यासाठी सेफ आहे, त्यातनं तुम्ही काय क्रिएट करू शकताय, काय क्रिएट करू शकाल, याची जाणीव तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला अगोदर करून द्यावी लागेल. तरच या मॅसिव्ह सक्सेससाठी तुमचं मन आणि शरीर तयार राहील. सो ही रील तुम्ही पूर्णपणे शांततेने ऐका. नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या सक्सेसच्या जवळ गेल्याबरोबर आलेल्या स्ट्रेसची आठवण येईल. तो इन्सिडन्स या ठिकाणी नक्की शेअर करा.